नाही इच्छाताई, मला तुला सोडून कुठेच नाही
जायचंय. तनिष्का असं नाही करायचं. आणि उद्या ते कुठे ना कुठे जातील तेव्हा तू काय करशील? मी तुझ्यासोबत राहील, पण इथे मला नाही जायचंय गो तुला सोडून. तनिष्का अगं आणि हो अर्णव, अगं अर्णव पण तुला किती त्रास देतो. चालेल मला अर्णवचा त्रास, पण मला नाही जायचंय. तनिष्का असं नाही करायचं बाळा. तू शहाणी आहेस ना. एक काम कर, तू आवरून ठेव, आपण बोलू. हो. Excuse me. You? आपण ईशा, राईट? हो. हाय, मैत्री. या बसा ना. नमस्कार. नमस्कार. हे आमचं अनाथ आश्रम. ओके. मॅडम, ही आमची मुलं आहेत. खूप हुशार आणि शांत आहे. खूपच स्वभावाने खूपच गोड आहेत माझी मुलं. ओके. पण मला एकच हवी आणि ती मुलगीच हवी. थोडी 4-4 मुलं घेऊन मी काय करू? हो ते तर आहे. तनिष्का इकडे बाळा. हो ईशाताई. कोण आले? काय नमस्कार कर. नमस्कार. हाय मॅडम, ही तनिष्का आणि ही तुझी मम्मी. हॅलो. काय बोलते ईशाताई तू? मम्मी? मला काही समजत नाही ईशाताई. तनिष्का तुला मी बोलले होते ना तुला मम्मी येणार आहे घ्यायला. अगं बाळा विसरलीस का? नाही ईशाताई, मला नाही जायचंय गो तुला सोडून. तनिष्का असं नाही करायचं बाळा. अगं तुला एक चांगलं आयुष्य मिळावं, तुझं सगळं चांगलं व्हावं इतकाच माझा फक्त हेतू आहे का? अजून काहीच नाही. नाही ईशाताई, मला नाही जायचं तुला सोडून. प्लीज प्लीज बाळा. नाही ईशाताई, मला नाही जायचं तुला सोडून. ईशाताई, मला नाही जायचं गो तुला सोडून. ईशाताई, मला नाही जायचं तुला सोडून गं. ईशाताई, नको, मला नाही जायचं तुला सोडून. ईशाताई, ईशाताई, मला नाही जायचं तुला सोडून गं. ईशाताई, नाही जायचं मला तुला सोडून. ईशाताई, नाही जायचं मला तुला सोडून गं. ईशाताई, नको, मला नाही जायचं. ईशाताई, नाही जायचं मला तुला सोडून. ईशाताई, नाही जायचं मला तुला सोडून. हॅलो. हा ईशा बोलते अनाथ आश्रमातून. हो आहे ना सर. हो 2 मुलं आहेत. हो चालेल. येताय काय तुम्ही? हो चालेल या या. हो सर तुम्ही या, मग आपण बसूनच बोलू. ठीक आहे. हो ठेवते फोन. ईशा मॅम. हो या ना. बरं. बसा बसा. हे आमचं अनाथ आश्रम. छान. ते बघूनच आलो होतो. हो. मी एक मुलगा अडॉप्ट करायचा विचार करतोय. हो का? पण घरी मग कोण असतं तुमच्या? तसा मी एकटाच असतो. आई वडील लहान असतानाच गेले. सॉरी. पण बायको आहे माझी घरी. हो बायको असते ना माझी. हो काय झालं? भूतकाळ खूप भयानक असतो आणि तो न आठवलेला बरा. सॉरी मी उगाच विचारलं. पण काय ना आमच्या इथे माहितीसाठी हवं असतं म्हणून, बाकी काही नाही. इट्स ओके. तुम्ही बसा, मी मुलांना बोलवते. हो. अर्णव, नहुष, अरे ऑफिस मध्ये या इकडे. येत आहेत मुलं. काय झालं? अरे इथे या. काका नमस्कार करा. नमस्कार. सर हा अर्णव आणि हा नहुष. मी नहुषला घेऊन जायचं म्हणतोय. अरे अर्णव थांब.
ईशाताई त्याला वाईट वाटलं. ईशाताई कुठे जायचं म्हणतात हे? नवोद, हे तुझे पापा तुला त्यांच्या घरी न्यायला आले बाळा. नाही ईशाताई. ऐक ना बाळा. तुला या अनाथाश्रमात जे काही मिळत नाही ना, हे सगळं ह्या बाबांच्या घरी मिळेल. तुला गाडीमध्ये खेळायला आवडतं ना, त्यांच्याकडे खूप मोठी गाडी आहे बाळा. तुला ते त्या गाडीमध्ये फिरवतील, त्याच्याकडे खूप खेळणी आहेत. तुला खेळणी देतील खेळायला. ही ईशाताई तुला नाही देऊ शकत हे सगळं बाळा. नाही ईशाताई, नाही. ही बॅग आहे. नको रडूस रे. तुला खूप खेळणी देईन. बॅग घे त्याची. चल. काळजी घ्या त्याची. हो हो. तुम्ही नका काळजी करू. चल. नाही ईशाताई. मला नाही बरं वाटत आहे. नवोद. चल बेटा नका. मी काळजी घेतो. नाही ईशाताई. हॅलो. हाय. ऑफकोर्स यार. प्लॅन ऑन आहे आपला. लवकर ये. हा. काही नाही. अगं काही नाही. अडॉप्ट केलं म्हणून काय झालं? कामवालीच आहे ती. तू ये. आपण घेऊ तिच्याकडून काम करू. हो. अगं तू ये आधी, मग आल्यावर बोल. ठीक आहे. लवकर ये हा. तनिष्का, ऐक मी काय बोलते. तनिष्का, तुझ्याशी बोलतेय मी. ऐकायला येत नाही का तुला? कुठे लक्ष आहे तुझं? मी काय सांगते ते नीट ऐक. माझे फ्रेंड्स येणार आहे थोड्या वेळाने. सगळं व्यवस्थित झाडलेलं हवंय मला. आतमध्ये बकेट ठेवलंय. सगळं व्यवस्थित लादीही पुसून घ्यायची. किचन पण आवरायचंय. कळलं? चल कर लवकर. टाइमपास करू नको. किती वेळ लावतेस तू? कर ना लवकर. What is this? मी just nail paint लावली होती. मूर्खात का तू? कळत नाही तुला? आवळी मुलगी. हे बघ आपलं नवीन घर. वाव बाबा किती मस्त आहे आपलं घर. छान आहे ना? हो. ते बघ तिकडे तुझी खेळण्याची रूम आहे. तुझी सर्व खेळणी आहेत. ही सर्व खेळणी माझी. आजपासून तुझी. वाव बाबा किती मस्त आहे. बरं आता तू खेळत बसू नको. मी जेवणाचं ताट घेऊन येतो. पटकन जेवून घेऊया आपण. चल ये नवस बेटा. बाबा शाबास. मला ईशाताईंनी सांगितलंय जेवणाआधी नमस्कार करायचा. अरे वा. छान. झालं आता करूया चालू. बाबा ही कशाची भाजी आहे? अरे तुला आवडते म्हणूनच आणली आहे. पालक पनीर. वा. चल
तर खातच. बरं मी ठेवून येऊ? बरं. तू बसा, मी आलो ठेवून. ये नवूस बेटा, बस. तुम्हाला बाबा म्हणलं तर चालेल, मी तुला बाबा म्हणू. हो रे बेटा, आजपासून मी तुझा बाबा. तुला काही लागलं, काही पाहिजे असेल, बिंदास मला सांगायचं. हो. पप्पा, हा, आपण अधूनमधून अण्णाला भेटायला जायचं ना? जाऊ की. तुला जेव्हा जेव्हा आठवण येईल ना तेव्हा तेव्हा आपण जाऊया. हा? मला तनिष्का ताईला बोलायचंय. खूप दिवस झाले तिला बोललो नाही, भेटलो नाही. आपण एक काम करूया. तुझ्या ईशाताईकडून तनिष्काच्या घरचा नंबर घेऊया. मग तू बोल, मी लावतो ईशाताईला फोन. तू किती गोड आहेस रे बाबा. थांबा, मी फोन लावतो. हॅलो. हॅलो, हा ईशा मॅम, परत बोलतोय. कसे आहात तुम्ही? हो मी म्हणजे, तुम्ही कशा आहात? मस्त. बरं, नवूसला तनिष्काची खूप आठवण येते हो. तर मला जरा तनिष्काच्या घरचा नंबर पाठवता का? हो, देते मी. हा. मी बाहेर आले. चालेल. नहुष कसा आहे? छान. तसा तो त्रास देणार नाही तुम्हाला. हो हो मला माहिती आहे त्याचा स्वभाव. हो. नका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. एक अगदी मस्त राहतोय तो. थांबा हा, मी देतो त्याच्याकडे फोन. हॅलो ईशाताई, कशी आहेस तू? मी मस्त आहे. तू कसा आहेस? मी बरं आहे. इथे नवीन म्हणजे खूप लाड करतात. हो काय? अरे वा. पण मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते. मलाही बाळा तुझी खूप आठवण येते. ऐक ना नहुष, मी बाहेर आले. मी तनिष्काचा नंबर पाठवते तुम्हाला. तुम्ही तिला कॉल करा हा. हो ईशाताई, किती गोड आहेस ग तू. थँक्यू. वेलकम बेटा. ठेवू फोन. बाबा बाबा नाही आला का तनिष्काताईचा नंबर? अरे हो रे, आत्ताच तर केलंय. थांब, ये. हॅलो. हॅलो तनिष्का. हॅलो नवूश. अरे नवूश, काय सांगू रे मी तुला. ही माझी आई आहे ना, मला खूप त्रास देते. माझ्याकडून खूप काम करून घेते रे, मला मारते सुद्धा. अगं मग तनिष्का, तू ईशाताईला का नाही सांगितलं? तू निघून ये आपल्या अनाथ आश्रमात. मी पण येतो निघून. मला असं केलं तर नको आपल्याला आई बाबा. आपली ईशाताईच बरी आहे. ठेवते मी फोन. होय, कोणाशी बोलतेस तू? काय? आणि का तो कोण? आई, आई थांब ना ग. आई थांब ना. आई, आई थांब ना. काय रे नवूस बेटा, काय झालंय? काय रडतोस तू? मला तनुष्का ताईला भेटायचंय. तिला तिची आई खूप मारते. वाईट आहे ती. मला तनुष्का ताईला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. काय सांगतोस तू? अरे असे कसे वागू शकतात ही लोक? तू काळजी नको करू. चल, आत्ताच्या आत्ता आपण जाऊया. ईशा मॅम, ईशा मॅम. या ना. अरे नहुष, ईशाताई, बाळा. मी बरं आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. बसा ना सर, बसा ना. अर्णव कुठं आहे? अर्णव बाहेर खेळायला गेलाय. बाबा बघा माझा तो अर्णव अनाथ आश्रमातला मित्र. मी त्याच्यावर खेळायला जाऊ? जा जा जा. बाय. कसं आहे? कसं आहे? छान. बरं, मी यासाठी आलोय. परवा नवूसने तनिष्काला फोन केला होता. हा का? अहो, त्या ज्या कोणी आहेत त्या तिला खूप त्रास देत आहेत हो. काय? तिला मारतायत. तिच्याकडून घरातली सर्व कामं करून घेत आहेत. काय बोलताय काय? हो. तरीच बोलते की तनिष्काला माझ्यावर बोलू का देत नाही. मी आत्ताच जाते आणि तनिष्काला घेऊन येते. नको नको मॅम, तुम्ही नका जाऊ तिकडे. तुम्ही जर तिकडे गेलात ना तर ती बाई गोड गोड बोलेल आणि देईल घालून तुम्हाला. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही तिला गोड बोलून तनिष्काला इकडे घेऊन यायला सांगा. हो. मग बघू पुढे आपण काय करायचं ते. बरोबर बोलताय तुम्ही.
मी आत्ताच तिला कॉल करते. हो. घेऊन जाते. हॅलो, हा मैत्रिणी मॅम बोलतायत का? हो, मी ईशा बोलते. मी काय बोलत होते मॅडम, नहुष आलाय तर तुम्ही तनिष्काला घेऊन आला असतात तर बरं झालं असतं. हो ना, सर्वांची भेट झाली असती ना. हो, येत आहे ना, प्लीज या. हा, हो, ठेवते. येते. बरं झालं तिला तिकडे बोलवलं ते. मी काय बोलते, हा. त्या येतात आहे ना, तोपर्यंत मी चहा आणते. बरं झालं, चालेल. हो. थँक्यू. घ्या ना तुम्ही पण. ऐक, आपण अनाथ आश्रमात चाललोय खरं, पण तिथे गेल्यावर जर का तू काही खरं सांगितलंस तर याद राख, आई खूप चांगली आहे, म्हणजे खूप लाड करते असं बोलायचं. कळलं? चल. एक्सक्यूज मी ईशा मॅम, येऊ का? या. ईशा ताई, अगं माझी तंतू कशी आहेस? बरी आहे मी. तू कशी आहेस? पण मस्त आहे. काय मॅडम, कशी आहे आमची तनिष्ठा? छान आहे. नाही, कामात करते का नाही? हा, करते थोडीफार. अरे, म्हणजे काम करायला जर कमी पडत असेल ना तर सांगा, माझ्या मनात आश्रमात अजून मुलं आहेत, 2-4 पाठवून देते घरी. व्हॉट यू मीन? काय म्हणायचं काय तुम्हाला? अगं भवाने, तुझी इंग्लिश तुझ्या जवळ ठेव, माझ्यापर्यंत नाही. समजलीस ना? मॅडम, मी अडॉप्ट केले तिला. लीगल डॉक्युमेंट साइन केले ती. तुम्ही असे काही आरोप करू शकत नाही माझ्यावर. कळलं? अगं भवाने, हा? जास्त बोललीस ना तर थोबाड फोडून काढीन. चल, चालते हो इथून. नॉनसेन्स निघाल. ईशा मॅम, मी तनिष्काला घेऊन जायचं म्हणतोय. अहो, काय माणसं असतात ना या जगात. घरकामासाठी एवढ्या तळीसारख्या मुलीला दत्तक घेतलंय. शी, काय भयानक वृत्ती आहे. कल्पना देखील करवत नाहीये हो. अहो, पण तुम्हाला तर मुलगी नको होती ना? मला मुलीचा प्रॉब्लेम कधीच नव्हता. मला पण एक मुलगी होती. मी, माझी मुलगी, माझी बायको अगदी आनंदात राहत होतो आम्ही पण. सॉरी, पण मी तेव्हा तुम्हाला सांगितलं नाही. अहो, नेमकं काय झालं? बोला. माझी बायको पियाला शाळेत सोडायला स्कूटीवरून जात असताना अपघात झाला होता त्यांचा. आणि दोघी गेल्या मला सोडून. अहो, एवढूच पिल्लं होतं माझं. पण नाही, मी सावरलो. मी सावरलो तर मी माझं दुःख धरून ठेवण्यापेक्षा मी या मुलीला सांभाळेन. मला माझी पिया परत भेटली असं समजेन मी. अहो, पण तुम्ही आता तनिष्काला घेऊन जायचं बोलताय, मग पुन्हा तुम्हाला तिची आठवण नाही का येणार? नाही हो. अहो, माझ्या दुःखापेक्षा या मुलीचे झालेले हाल ही कल्पनाच खूप भयंकर आहे. नाही नाही, मी माझं दुःख नाही धरून ठेवलं. मी या मुलीला सांभाळेन. मी वाढवेन हिला. आणि तसे आता माझ्याकडे नहुष आहे. मग मी तनिष्का आणि अर्णवला पण घेऊन जातो. हो काका, जर तुम्ही तनिष्का नवशाने आगलावणार आहे ना तर आम्ही एकटे राहतील. एक काम करा ना, आपण सगळे सोबत राहूया का? अरे वा, काय कल्पना आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला? मला पण चालेल. उलट आपण या अनाथ आश्रमात राहून इथे येणाऱ्या प्रत्येक अनाथ मुलाला
पालक हो आणि आजच्या नंतर कोणताच